नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी स्नायू संस्था या टॉपिक बद्दल माहिती बघणार आहोत. ह्यूमन मस्क्युलर सिस्टीम. आता काय आहेत स्नायू, कुठं प्रेझेंट असतात? अस्थि संस्था हा जर विचार केला तर आपली स्केलेटल सिस्टीम म्हणजे आपली हाडांची रचना येते. मग स्नायू काय आहेत? तर आपल्या हाडांशी जे जोडलेले असतात आणि ज्या आपल्या हाडांना जे सपोर्ट करतात त्यांना आपण काय म्हणतो तर मसल्स किंवा स्नायू म्हटलं जातं. त्या स्नायूंच्या बद्दल आपण यामध्ये माहिती बघणार आहोत. आता याच्यामध्ये जर विचार केला तर स्नायूंच्या अभ्यासाचे शास्त्र म्हणून कशाला ओळखलं जातं तर मायोलॉजी. मानवी शरीरात जवळपास 640 स्नायू असतात. तुम्हाला हे माहिती असेल कदाचित, आपल्या शरीरामध्ये हाडांची संख्या असते 206 आणि स्नायूंची संख्या आहे 640, म्हणजे जवळपास आपल्या हाडांच्या तिप्पट स्नायूंची संख्या शरीरामध्ये असते. शरीराच्या एकूण वजनाच्या 40% वजन स्नायूंचे असते. स्नायूंचे जर प्रकार पाहिले तर स्नायूंचे दोन मुख्य प्रकार पडतात. पहिला आहे ऐच्छिक स्नायू, त्यालाच आपण व्हॉलंटरी मसल्स, आणि अनैच्छिक स्नायू इनव्हॉलंटरी मसल्स म्हणून ओळखतो. आता ऐच्छिक स्नायू म्हणजे काय तर आपल्या इच्छेनुसार जे स्नायू हालचाल करतात किंवा ज्या स्नायूंची हालचाल होते त्यांना ऐच्छिक स्नायू म्हणतात. म्हणजेच काय तर यांचे कार्य आपल्या इच्छेवर अवलंबून असते. आता एक्झाम्पल सांगायचं झालं तर हात, पाय आणि जिभेचे स्नायू, म्हणजे हाताचे स्नायू, पायाचे स्नायू हे आपल्या इच्छेनुसार हालचाल करू शकतात. अनैच्छिक स्नायू म्हणजे काय तर ज्या स्नायूंचं कार्य आपल्या इच्छेवर अवलंबून नसतं, ते सायमल्टेनियसली किंवा ऑटोनॉमसली त्यांचं काम करत असतात. त्याला आपली इच्छा पाहिजेच असं काही नाहीये. मग याच्यामध्ये कुठले स्नायू इन्क्लूड होतात तर फुफ्फुसे म्हणजे लंग्स, आपले जे रिब्स असतात बरगड्या, तर त्याच्या आतमध्ये असलेले स्नायू, त्यानंतर हार्ट आणि यकृताचे स्नायू म्हणजे शरीरातले इंटरनल ऑर्गन्स जे आहेत, इंटरनल ऑर्गन्स, तर त्यांच्याशी रिलेट असणारे जे स्नायू आहेत, मसल्स आहेत, ते अनैच्छिक आहेत. कारण त्यांना त्यांचं काम करण्यासाठी कुठल्याही ट्रिगरची वगैरे आवश्यकता नसते. ते मसल्स त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांचं कार्य करत असतात आपल्या इच्छेशिवाय सुद्धा. त्यामुळे त्यांना आपण अनैच्छिक स्नायू म्हणतो. आता स्नायूंचे जर काही मूलभूत गुणधर्म जर बघितलं तर त्याच्यामध्ये पहिला आहे आकुंचन पावणे, म्हणजे ते काय करतात कॉम्प्रेस होऊ शकतात. आता ही प्रॉपर्टी काय आहे, कधी तुम्ही व्यायाम केलात किंवा काही योगा वगैरे केलात तर तुमच्या हातापायांची हालचाल होते आणि तुमचे हातपाय जेव्हा तुम्ही हालचाल करता तेव्हा त्याच्या स्ट्रेचिंगमुळे जे हालचाल घडून येते तर त्यालाच आपण काय म्हणतो तर स्नायूंचं आकुंचन आणि प्रसरण होणं. मग याच्यासाठी हा स्नायूंचा मूलभूत गुणधर्म म्हणूनच ओळखलं जातं. आता या स्नायूंच्या हालचालीमुळे होतं काय तर स्नायूंच्या हालचालीमुळे आपल्या शरीरामध्ये जी एनर्जी असते एटीपीच्या स्वरूपामध्ये, त्या एटीपीच्या ब्रेकडाऊन होतं आणि तेच ब्रेकडाऊन होऊन आपल्याला काय मिळत असते तर एनर्जी मिळत असते. म्हणूनच आपण जेव्हा व्यायाम करतो तर त्यावेळेला आपल्याला एनर्जेटिक फील होत असतं. स्नायूंच्या आकुंचनासाठी ॲक्टिन आणि मायोसिन ही दोन प्रथिने गरजेची असतात. बघा कोणती दोन प्रथिने आहेत तर ॲक्टिन आणि मायोसिन. अगदी महत्वाची प्रथिने आहेत, कारण ही दोनच प्रथिने आपल्या स्नायूंमध्ये प्रेझेंट असतात आणि त्यांच्यामुळे आपल्या स्नायूंचं आकुंचनही घडून येत असतं. स्नायू हे सांध्यांना आधार देतात व त्यांची हालचाल करतात. स्नायू हे तंतूंचे बनलेले असतात, म्हणजे कशाचे तर फायबर लाईक स्ट्रक्चर, म्हणजे असं थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात स्नायूंचं. ते हाडांशी स्नायुबंधाने मस्क्युलर बॉन्डनी बांधलेले असतात. आता स्नायुबंध म्हणजे नेमकं काय आहे, आता बघा एक जर आपण डायग्राम कन्सिडर केली, समजा हे एक बोन आहे आणि दुसरं एक बोन आहे. हे दोन बोन्स जर एकमेकांना जोडायचे असतील, हे दोन बोन्स एकमेकांना जे जोडले जातात त्याला आपण अस्थिबंध म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये लिगामेंट म्हटलं जातं. मग ते मसल्स जर हाडांशी जोडायचे असतील तर त्यासाठी आवश्यक असतात टेंडॉन्स. म्हणजे टेंडॉन्स हे काम काय करतात तर मसल्स हाडांशी जोडण्याचं काम करत असतात. त्याला आपण स्नायुरज्जू सुद्धा म्हणतो. स्नायूंचे प्रकार जर बघितले तर स्नायूंचे अस्थि स्नायू, स्केलेटल मसल्स, मृदू स्नायू, स्मूथ मसल्स आणि हृदयातील स्नायू, कार्डियक मसल्स, असे 3 प्रकार पडतात. मग याच्यामध्ये कुठला आहेत तर अस्थि स्नायू, स्केलेटल मसल्स हे काय आहे तर दोन्ही बाजूंना हाडांशी जोडलेले असतात, म्हणून त्यांना स्केलेटल मसल्स किंवा अस्थि स्नायू म्हणतात. यांचं कार्य कसं आहे, ऑब्व्हियसली ऐच्छिक असणार आहे, कारण आपल्या हाडांची हालचाल किंवा आपल्या शरीराची हालचाल ही आपल्या इच्छेवरतीच अवलंबून असणार आहे. इच्छेशिवाय तर काय आपण हालचाल करू शकत नाही. म्हणूनच हे या स्नायूंचं कार्य हे ऐच्छिक पद्धतीचं आहे. याचं उदाहरण सांगायचं झालं तर हातापायाचे स्नायू, याला आपण ऐच्छिक स्नायू या प्रकारामध्ये सुद्धा बघितलेलं आहे, ज्याला आपण व्हॉलंटरी मसल्स म्हणतो. मृदू स्नायू, स्मूथ मसल्स यांचा जर विचार केला तर हे आपल्या शरीराच्या अंतर्गत अवयवांचे स्नायू
असतात. यांचं कार्य कसं आहे तर अनैच्छिक आहे. मगाशीच आपण डिस्कस केलं की अंतर्गत अवयवांचं कार्य हे आपल्या इच्छेवर नाहीये, ते ऑटोमॅटिकली आपलं काम करत असतात. त्यामुळं त्यांचे स्नायू हे कसे आहेत तर मृदू स्नायू म्हणून ओळखले जातात. याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर स्टमक, ज्याला आपण जठर म्हणतो, आतडे, इंटेस्टाईन आणि गर्भाशयाचे स्नायू हे स्मूथ मसल्स म्हणून ओळखले जातात. त्यानंतर आहेत हृदयातील स्नायू, कार्डियक मसल्स. हृदयातील आकुंचन प्रसरणाचे काम करतात. हृदय जे आपण पेस मेकर त्याला ओळखलं जातं. ह्युमन हार्टमध्ये आपण ऑलरेडी ही कन्सेप्ट बघितलेली आहे. तर त्याच्यावरती असणारे जे मसल्स आहेत तर त्यांना काय म्हणतात, कार्डियक मसल्स किंवा हृदयातील स्नायू. आणि यांचं कार्य सुद्धा कसं आहे तर अनैच्छिकच आहे. आणि उदाहरण हृदयातील स्नायूच असणार आहे. बघा काही फॅक्ट्स आहेत स्नायू संस्थेशी रिलेटेड. पहिला आहे पट्ट्याचे स्नायू, स्ट्रिएटेड मसल्स. हाडाच्या खोबणीतील स्नायू या स्नायूच्या पेशी या आधुनिक पेशी पटलाने वेढलेल्या असतात. त्या पटलाला सार्कोलेमा म्हणतात. स्नायू स्वतः आकुंचन किंवा प्रसरण पावत नाहीत. स्वतःहून त्या आकुंचन किंवा प्रसरण पावत नाहीत जोपर्यंत त्यांना चेतातंतूंकडून किंवा नर्वस सिस्टीम कडून कुठली प्रेरणा किंवा उत्तेजना मिळत नाही तोपर्यंत. त्यामुळे स्नायू आकुंचन प्रसरण पावत असतात. शरीरातील सर्वात मोठा स्नायू जर कन्सिडर केलं, आता शरीरातील सर्वात मोठा बोन कुठला आहे तर मांडीतील हाड आहे. तर त्याच ठिकाणी असलेला मसल्स किंवा स्नायू जो आहे ग्लुटेयस मॅक्सिमस, हा स्नायू शरीरातील सर्वात मोठा स्नायू म्हणून ओळखला जातो. याचं कार्य काय आहे तर हा स्नायू मांडीच्या हालचालीस आवश्यक असतो. आणि शरीरातील सर्वात लहान स्नायू, जे शरीरातील सर्वात लहान बोन आहे आपल्या कानातील स्टेप्स, तर त्याच्या ठिकाणी असलेला स्टेपेडियस हा स्नायू शरीरातील सर्वात लहान स्नायू म्हणून ओळखला जातो. स्टेप्स हा हाडाची हालचाल जास्त होऊ देत नाही. पुढचा पॉइंट आहे सर्वात शक्तिशाली स्नायू. सर्वात शक्तिशाली स्नायू जो आहे तो जबड्याचे स्नायू म्हणून ओळखले जातात. आणि सर्वात कार्यक्षम म्हणजे सर्वात ऍक्टिव्ह मसल्स कुठले असतील तर ते आहेत हृदयाचे स्नायू. स्नायूंना थकवा येण्याचं कारण काय असेल? आपल्याला कधी कधी बॉडी पेन झाल्यासारखं वाटतं किंवा हालचाल करताना अंग दुखतं. तर त्याच्यामध्ये काय तर व्यायाम किंवा अतिश्रम केल्याने स्नायूमध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होऊन त्याचा साठा होतो. म्हणजे आपल्या स्नायूंमध्ये कशाचा साठा होतो, कुठल्या ऍसिडचा, तर ते आहे लॅक्टिक ऍसिड. त्यामुळे स्नायूंना थकवा जाणवतो. स्नायूंच्या वेदना थांबवण्यासाठी त्यावर अवरक्त किरणे म्हणजेच IR रेज, इन्फ्रारेड किरणे जी आहेत व श्राव्यातीत ध्वनी म्हणजेच काय अल्ट्रासॉनिक साऊंडचा मारा केला जातो. जेणेकरून जे आपले मस्क्युलर पेन्स आहेत तर ते कमी केले जातात. पुढचा पॉइंट बघा, मानव इतर प्राण्यांच्या तुलनेत एकसारखे कष्टाचे काम करू शकत नाही. कारण का? इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवात आरबीसीचे प्रमाण कमी असते. मग आरबीसीचं प्रमाण कमी असण्याचा आणि कष्टाचे काम करण्याचा याचा काय संबंध आहे तर बघा इथं खाली तुम्हाला कारणही दिसेल त्याचं. आरबीसी मध्ये एक प्रथिन आहे मायोग्लोबिन. हिमोग्लोबिन पण एक प्रथिन आहे जे काय काम करतं तर ऑक्सिजन वहनाचं काम करतं. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. हे दुसरं प्रथिन आहे मायोग्लोबिन. हे प्रथिन काम काय करत असतं तर सतत काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जा देत असतं. म्हणजेच एनर्जी जी प्रोव्हाइड केली जाते काम करण्यासाठी ती या मायोग्लोबिन प्रथिनामार्फत दिली जाते. त्यामुळं मानव इतर प्राण्यांच्या तुलनेत एकसारखे कष्टाचे काम करू शकत नाही. कारण आरबीसीचा जो काउंट आहे तो प्राण्यांच्या तुलनेमध्ये मानवामध्ये कमी आहे. स्नायू हे तंतूंचे बनलेले असतात. म्हणजे मसल्स हे कशाचे बनलेले आहेत तर फायबर्स पासून बनलेले असतात. स्नायू तंतूंमध्ये अनेक मायोफायब्रिल्स असतात. मायोफायब्रिल हे मायोफिलामेंट पासून बनलेले असतात आणि मायोफिलामेंट मध्ये ऍक्टिन आणि मायोसिन ही प्रथिने असतात. आता हे स्ट्रक्चर कन्सिडर करण्यासाठी एक इमेज तुम्ही विचार करू शकता. समजा एक वायर आहे, मग ती लाईटची वायर असेल किंवा केबलची वगैरे वायर असेल तर त्या वायरचं एक स्ट्रक्चर डोळ्यासमोर आहे ना. त्याच्या आतमध्ये एक वरती एक कव्हर आहे, मोठं प्लास्टिकचं चौकोनी असं कव्हर आहे. त्याच्या आतमध्ये अजून एक ब्लॅक कलर किंवा रेड कलरचा अजून एक लेअर आहे आणि त्याच्या आतमध्ये कॉपर वायर्स वगैरे प्रेझेंट असतात. अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर समोर आहे ना, जेणेकरून आपल्याला स्नायूंचं स्ट्रक्चर जे आहे ते क्लिअर होईल. म्हणजे स्नायू काय असतात फायबर्स, हे फायबर लाईक स्ट्रक्चर आहे. म्हणजे अगदी थ्रेड्स असतात त्याच्यामध्ये. स्नायू तंतूंमध्ये अनेक मायोफायब्रिल्स असतात.
हे मायोफायब्रिल कशाचे असतात तर मायोफिलामेंट पासून बनलेले असतात आणि मायोफिलामेंट हे दोन प्रथिनांचं असतं किंवा त्याच्यामध्ये दोन प्रथिने असतात ऍक्टिन आणि मायोसिन. स्ट्रक्चर बघा इथं तुम्ही बघू शकतात इथे थ्रेड्स लाईक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये मायोफायब्रिल्स ज्याला आपण मसल्स म्हणतो पुढे येतात. हे मायोफायब्रिल्स कशापासून बनलेले असतात तर मायोफिलामेंट पासून बनलेले असतात आणि त्याच्यामध्ये प्रथिने असतात ऍक्टिन आणि मायोसिन. थिक अँड थिन फिलामेंट याच्यातला तुम्ही बघू शकता एक असा डार्क कलरचा डॉट आहे एक बारीक बारीक असे डॉट आहेत हे ऍक्टिन आणि मायोसिन म्हणून ओळखले जातात. आता ऍक्टिन आणि मायोसिनचा जर विचार केला तर ऍक्टिन हे कसं आहे तर पातळ आहे. या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही बघू शकतात इथं जे पातळ स्ट्रक्चर आहे ते कशाचं आहे तर ऍक्टिनचं आहे आणि जे ब्रॉड आहे ते कशाचं आहे मायोसिन. ऍक्टिन हे प्रथिनांच्या जोडीपासून बनलेले असते आणि मायोसिन हे कसं आहे जाड आहे ठीक आहे आणि हे कशापासून बनलेलं असतं तर गोलाकार ऍक्टिनची बहुवारिक आहे म्हणजे त्याला आपण पॉलिमर्स म्हणू शकतो. पॉलिमर्स असतात म्हणजेच ऍक्टिन एकत्र येऊन त्याच्यापासूनच मायोसिन्स तयार होतात म्हणजेच ऍक्टिन आणि मायोसिन दोन प्रथिने आहेत आणि मेरोमायोसिन पासून ही प्रथिने बनलेली असतात. त्याच्यामध्ये कंटेंट कुठला आहे तर मेरोमायोसिन. ठीक आहे इथं एक काही फॅक्ट्स अजून दोन दिलेले आहेत HHM आणि LMM हेवी मेरोमायोसिन आणि लाईट मेरोमायोसिन डोक्याचा भाग आणि टोकाकडील शेपटीचा भाग. आता ही जर स्ट्रक्चर आपण जर कन्सिडर केलं तर हे स्ट्रक्चर कुठं असतं समजा हे मसल एक आहे आपलं आणि त्या मसल्समध्ये हे जे ऍक्टिन आणि मायोसिनचे जे थ्रेड्स असतात तर त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. म्हणजे या डायग्राम मध्ये जर तुम्ही विचार केला तर इथं जे ऍक्टिन आणि मायोसिन आहे तर त्या एका थ्रेड वरती हे स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. मग याचं काम काय आहे तर आपल्या शरीरामध्ये आपण जी अन्नापासून ऊर्जा घेतो एटीपी त्या एटीपीचं ब्रेकडाऊन करायचं. कसं करायचं तर एडीपी आणि फॉस्फेट. एडीपी म्हणजे काय तर ऍडिनोसाइन डायफॉस्फेट इथं डाय आहे आणि इथं एटीपी मध्ये काय तर ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेट तीन फॉस्फेट ग्रुप आहेत त्याचं काय होतात दोन होतात आणि एक फॉस्फेट ग्रुप सेपरेट होतो. मग हे झाल्यामुळे काय होतं तर याच्यामधून एनर्जी बाहेर पडते. काय बाहेर पडते तर एनर्जी आणि ही एनर्जी कशासाठी महत्वाची आहे तर आपल्या जी दैनंदिन हालचाल आहे त्या हालचालीसाठी या एनर्जीची आवश्यकता असते. त्यामुळेच एटीपीचं ब्रेकडाऊन होणं इथं गरजेचं आहे आणि ते कोण करत असतं तर आपले हे ऍक्टिन आणि मायोसिन वरती असलेलं हे जे स्ट्रक्चर आहे ते इथं करत असतं. ठीक आहे तर अशा पद्धतीचं स्नायूंचं कार्य आपल्या शरीरामध्ये चालू असतं आणि स्नायू आपल्या शरीरातला एक महत्वाचा असा पार्ट म्हणून ओळखला जातो. ठीक आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा. थँक्यू.